नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत लेखक मो मराठे यांच्यासोबत पोहरा या कादंबरीच्या सफरीवर. मागील भागात आपण पाहिलं, हनूला आता एक नवीन छोटा मित्र मिळाला होता. तो होता मोत्या कुत्रा. तो आता रोजच त्याच्याकडे येऊ लागला होता. त्याचा पाहुणचार करताना हनूला कविता आठवली, गरिबीचा पाहुणचार. आता पाहूयात पुढे. मी म्हणत असलेल्या कवितेचं नाव गरिबीचा पाहुणचार होतं. त्याला भात ठेवताना मला असं म्हणायचं कसं सुचलं खरं, गंमतच. बाईने विषय दिला तर लिहिता येईल निबंधात. बाईंना आवडेल, नक्कीच आवडेल. मोत्या रोजच येऊ लागला, दुपारी न चुकता. माझी भात शिजून होण्याची वेळ झाली की येऊन पोचेच. कधीकधी त्याच्याही आधी. मी शाळेतून यायच्या आधीच येऊन बसे. कधीकधी शाळेतून आलो की रामाच्या हॉटेलात जाई, गुळ्याची भजी आणायला. तो थोडा माझ्या मागून येई आणि पाणंदीच्या तोंडाशी थांबे. मी परत आत आलो की माझ्या मागून येई. पडवीत आलं की आधी त्याला भजं द्यायचं आणि मगच आपल्या तोंडात. तो बराच वेळ बसूनच राहायचा. भात खायला देऊन झाला नंतरही बसून राहायचा. मी म्हणायचो, अरे जा मरे दुसऱ्या घरी, मी देतो तो घासभर भात कसा पुरणार तुला. 4 घरी माधुकरी मागावी तेव्हा थोडंसं मिळतं खायला. असं बसून राहायलाच नुसतं आमच्यात, तर कसं मिळणार तुला पोटभर खायला. जा दुसऱ्या घरी जा. असं मी म्हणालो की तो खरंच उठून निघून जायचा. त्याला समजायचं की काय मी माधुकरी मागण्याचं सांगे ते. तो पुष्कळ दिवस येत राहिला. पुढं तो संध्याकाळीसुद्धा यायचा. पडवीत बसून राहायचा. काही खायला दिलं तरी बसून राहायचा पडवीवर. त्याला सांगावं लागे, जा रे बाबा आता, झालं तुझं खायला देऊन. मी काय तुला पाळला आहे काय रे. असं थोडंसं रागानं विचारलं की निघून जायचा, मनात नसताना गेल्यासारखा. एके दिवशी तो नेहमीप्रमाणे आला. मी त्याला भात घातला, थोडं खाजवलं, अंगावरून हात फिरवला आणि अभ्यासाला बसलो. शाळेची वेळ होताच शाळेत गेलो. शाळेतून आलो तर मोत्या आमच्याच पडवीवर होता. झोपलेला दिसला, 4ही पाय लांब करून. त्याला हाक न मारताच मी घरात गेलो. दप्तर ठेवलं, कपडे काढून खुंटीवर ठेवले, कळशी घेऊन पाय धुवायला विहिरीकडे निघालो. तरी मोत्या तसाच झोपलेला. पाय धुवून कळशी भरून घेऊन परत आलो तरी तो तसाच झोपलेला. कळशी चुलीच्या खोलीत ठेवून बाहेर आलो तरी तो तसाच झोपलेला. इतकी गाढ झोप लागली काय रे तुला, मी ते जवळ जात विचारलं. काल रात्री काय दहेकाला बघायला गेला होतास, त्याचं जागरण झालं. दहेकाल्यातलं नाटक बरं होतं का. संकासूर गमत्या होता का. आणि राजा, त्यानं राक्षसाची लढाई केली का तलवारीने तख्थई करीत. म्हणत मी त्याच्याजवळ बसलो आणि त्याला हलवू लागलो. तो काहीच हालचाल करेना. म्हणून जोरात हलवू लागलो तरी तेच. म्हणून उठवू लागलो तरी काहीच हालचाल नाही. त्याला दुसऱ्या कुशीवर करावं म्हटलं म्हणून उचललं तरीही तसाच लाकडासारखा. मी पटकन बाजूला झालो आणि लांबूनच त्याच्याकडे बघू लागलो. तो कोणतीही हालचाल न करता निश्चित पडला होता. विहिरीवरून पाणी नेण्यासाठी रस्त्यावरच्या घरातला माणूस मातीची घागर घेऊन आला होता. त्याला हाक मारत मी म्हणालो, रे किशा, हकडे ये रे. किती आहे त्याने विचारलं आणि कळशी विहिरीत सोडली. या कुत्र्याक काय झाला बघ रे. इलय हां, तो म्हणाला. त्याने घागर पाण्याने भरून बाहेर काढली, विहिरीच्या काठावर ठेवली. माझ्याकडे येत त्याने विचारलं, खय हा. मी कुत्र्याकडे बोट दाखवलं. किशाने बघितलं, हाताने कुत्र्याला ढकलून हलवून बघितलं. मग म्हणाला, ह्यो मेलो मरे. मेलो कशान, मी घाबरूनच विचारलं. आता मग काय माहिती, किशा म्हणाला. जनावर मरेता, मेलो असत कशांतरी. कायतरी खातत, त्याचं इश बातता आणि मरतत. आयुष्य संपला म्हणजे मरताच रे प्रत्येकजण, माणूस काय आणि कुत्रो काय. मी मागं सरलो, पायरीवर बसलो. कुत्रा मेला, मोत्या मेला. असा कसा अचानक मेला, काय झालं त्याला. इथं आमच्या पडवीतच का येऊन मेला.
आता काय करायचं याचं? माणूस मेला तर आजूबाजूचे लोक येऊन त्याला तिरडीवरून स्मशानात घेऊन जातात आणि जाळतात. कुत्र्यांचं काय करतात? आता रे, मी गोंधळूनचा किशाला विचारलं. पुरून टाकूचो मरे ते का? किशा म्हणाला. तू करशीत? मी घाबरून जाऊन त्याला विचारलं. घरात जाऊन पाणी देऊन येतंय. ये मरे नक्की. माका समजना हा काय करूच आता, मी म्हणालो. आणि त्याला पुन्हा विचारलं. कसो मेलो पण कुत्रो? कितको चांगलो होतो. कुत्रोच तो, चांगलो आणि वाईट. घागर हाती घेत किशानं म्हटलं आणि विचारलं. तू पाळलंस ते का? नाही, मी म्हणालो. पण रोज येऊचो तो. मी ते का भात देऊचंय खावक. किशा घागर घेऊन गेला. मी तिथंच बसलो, मोत्याकडे बघत. किशा लगेचच आला. येतानाच त्याने कुदळ आणली होती. कुदळ माझ्याकडे देत तो म्हणाला. तू कुदळ धर हणू, मी कुत्र्याक उचलते. तिरडी बांधू खई? तिरडी? कुत्र्याक? त्याने हसत हसत विचारलं आणि म्हटलं. अरे माणसाक हाणू तिरडी. कुत्रो मेला तर ते का कसली तिरडी? त्याने कुत्र्याला पायांना धरून उचललं आणि घेऊन निघाला. चल मळ्यातच पुरून टाकूया, तो म्हणाला. आम्ही मळ्यात आलो. तो कुत्र्याला धरून, मी हातात कुदळ घेऊन. त्याने भराभरा एक खड्डा खणला, माती बाहेर काढली. खड्ड्यात कुत्र्याला टाकलं. वर माती ढकलली पायाने. खड्डा मातीने भरला. दगड हाड रे एक, मला म्हणाला. तो कित्याक? मी विचारलं. वर ठेवूया मरे, तो म्हणाला आणि स्वतः जवळच्या गडग्याचा एक दगड घेऊन आला. तो दगड त्या मातीच्या ढिगाऱ्यावर ठेवीत म्हणाला. नाहीतर उद्या कुत्री उसकून काढतील मरे. मग मीही दगड एक आणला आणि त्या मातीच्या ढिगाऱ्यावर ठेवला. मोत्या त्याखाली काढला गेला. नदीवर जाता येताना त्या दगडाकडे माझं लक्ष गेल्याशिवाय राहत नसे. मनात म्हणत असे, या दगडाखाली आपला मोत्या आहे. एके दिवशी तात्यानं म्हटलं. 4 दिवस चिंद्रात जाऊन येतो आहे मी. तू पूजांचं बघशील का? सुट्टीच आहे ना तुला आता मे महिन्याची? कुठल्या पूजा? मी विचारलं. हातातलं गोष्टीचं पुस्तक तसंच हातात धरून. मी जातो त्या, तात्या म्हणाला. पादुकांची पूजा. मेढ्यात झाडाकडली, प्रभूंकडली. रोजच्या माझ्या 4-5 पूजा असतात. त्या मरे. त्या कोणाला सांगायच्या? सांगायच्या नाहीत कोणाला. मग आपण करायच्या. कशा? सोवळं नेसून, तात्यानं म्हटलं. मी रोज जाताना तू बघतोस ना, तसं जायचं सकाळी. पळी पंचपात्री घ्यायची पाण्यानं भरून. त्यात एखादं फूल, तुळशीचं पान टाकायचं. बरोबर सोवळं घ्यायचं. मुक्ता? मी विचारलं व म्हटलं. मला नाही मुक्ता नेसता येत. आता शिक मरे मुक्ता नेसायला. मोठा झालास तू आता. नको, मी लंगोटी लावूनच करीन. पूजांना जाताना शर्ट पॅन्ट घातली तरी चालते ना? चालेल रे, पण पूजा करताना मात्र सोवळं हवंच नेसायला. लंगोटी? मी म्हणालो. चालेल, तात्या म्हणाला. पण करशील ना? दक्षिणा सगळी मलाच? तिथं रोज नाही दक्षिणा मिळत. मग ते यजमान एकदम महिन्याची दक्षिणा देतात मरे. मग माझी दक्षिणा ती मी देईन. पण तू जाशील ना? जाईन, मी म्हणालो. बरं झालं, तात्या म्हणाला. कुठं कुठं जायचं ते बाबल सांगेल तुला. तोही जातच असे कधीमधी या पूजा करायला. खवणेकर मास्तराकडली पण कर हां. हाली त्यात सवड नसते म्हणून तुला सांगायचं. तात्या थांबला आणि त्यानं पुन्हा विचारलं. नक्की जाशील ना, का पुस्तक वाचताना विसरून जाशील? जाईन नक्की. मी महिन्याची सुट्टी होती. 5वीतून 6वीत गेलो होतो. बाबांनी 6वीची पुस्तकं घ्यायला पैसे दिले होते. मी पावकिमतीत पुस्तकं आणली होती. त्यांना नवी कवर घातली होती. ती एकदा वाचूनही झाली होती. आता काकतकरांच्या घरून आणलेली पुस्तकं वाचत होतो. महेश्वर त्याच्या मॅट्रिकच्या परीक्षेसाठी मुंबईला गेला होता. तो तिकडेच राहणार होता, नोकरी करणार होता. मला सकाळी जाऊन पूजा करून यायला सवड होती. तात्या दक्षिणाही देणार होता. मी बाबांना म्हटलं. तात्यानं रोजच्या पूजा करून यायला सांगितले आहे. कुठं कुठं जायचं ते तुला विचारायला सांगितलं आहे. सांगतो मरे, बाबल म्हणाला. आधी पुलाजवळ असलेल्या खोपीतल्या पादुकांची करायची. त्या पूजेसाठी घरून जाताना पंचपात्री भरून घेऊन जायची.
फुलंही 2 न्यायची. तिथं बाजूला जास्वंद बिस्वंद आहे. तिथं असली फुलं तर काढायची. कोणीतरी आणूनही ठेवतात ती फुलं. सोहळ्यात करायची असते हां पूजा. मी लंगोटी नेणार आहे सोहळ्याची. झालं तर. सगळीकडे तीच नेस, बाबल म्हणाला. पादुकांच्या तिथं उदबत्तीचा पुडा असतो. वात असते. काड्यापेट्या आणि नैवेद्यास काहीतरी शेजारच्या घरून मागून घे. देतात ती. सांग की आजपासून 4-5 दिवस मी येतले पूजा करूक. तातो गावात गेलो हा. ती झाली की मग नंतर कुठली करायची, मी विचारलं. तिथून खाली वाघाच्या पिंपळाची घुमटी. खवणेकर मास्तरांकडली. खवणेकरांकडे फक्त श्रावणात ब्राह्मण लागतो पूजेला. आताही करायला तात्यांना सांगितली म्हणजे मास्तरांकडे काहीतरी अडचण असणार, बाबलने सांगितलं. त्यांच्याकडे कसं जायचं ते पण सांगितलं. आलं लक्षात कुठं ते. तिथून मग मेढ्यात. तिथं झाट्यांच्या 2-3 घरी करायची. तिथे त्यांचा मुक्ता असतो खुंटीला. देवघर वेगळी आहेत त्यांच्या घरात. घर खूप मोठी आहेत त्यांची. जपून वाग तिथं. विहिरीवरून आपण पाणी आणायचं. गंध उगाळून घ्यायचं. पूजा करायची. देव खूप असतात त्यांच्या देव्हाऱ्यात. ताम्हणात घेऊन त्यांच्यावर पाणी ओतायचं. त्यावेळी तुला जे जे येतं ते म्हण. अथर्वशीर्ष, पुरुष सूक्त, जेवढं येतं तेवढं म्हण. येत नसलं तर पाठ कर घरी. तिथं म्हण खणखणी स्वरात, चुकू नकोस. त्यांच्याकडे घंटेची, शंखाची पूजा करावी लागते. सगळी पूजा ब्राह्मणांच्या घरच्यासारखीच. झाटे प्रभू म्हणजे ब्राह्मण. त्यांच्याकडे सगळं ब्राह्मणांसारखंच. फक्त ते मासे खातात म्हणून त्यांना बामण म्हणायचं. त्यांच्यात मुंजी करतात, जानवं घालतात. बाबलनं असं सगळं सांगितलं. मग म्हणाला, एका घरी वैश्यदेव करायचा असतो प्रभू म्हणून. त्यांच्या घरी पूजा झाली की चूल पेटून भात शिजवायचा. पूजा करायला जाणाऱ्याने, मी विचारलं. मग पूजा करायला जाणाऱ्या ब्राह्मणानेच. त्यांच्या स्वयंपाकाच्या खोलीतच एक वेगळी चूल आहे. देवांची पूजा करण्याआधीच आपण विस्तव पेटवायचा. भात शिजत ठेवायचा पातेलीत. पाणी आणून ठेवायचं विहिरीवरून. ते पूजेला बसण्याआधीच आणून ठेवायचं. भातही आधीच शिजवून ठेवायचा. सगळ्यांच्याच घरी तसं करायचं. आपण आधीच पाणी आणून ठेवायचं. विहिरीवरून पूजेचं पाणी भटानं आणायचं असतं. भात शिजवून घ्यायचा. अग्नीत आहुती टाकायच्या. काकबळी ठेवायचा. घराच्या मागच्या बाजूला विहीर आहे त्यांच्या. तिथं एक दगड आहे. तिथं ठेवायचा नेऊन भात थोडा. तोच काकबळी. करशील ना सगळं, बाबलनं सगळं सांगून विचारलं. करीन. राहील लक्षात सगळं, मी सांगितलं. तिथून मग जा धुरीवाड्यात. तिथे एक पूजा असते. पिंपळ आहे मरे तिठ्यावर तिथं. तिथं कुठं? पिंपळाच्या झाडाखालीच आहे घुमटी. वाघाच्या पिंपळासारखी. तिथं आहे देव त्याची. शेजारचा दुकानदार 2 फुलं, तेल, उदबत्ती, गूळ देतो. ते घेऊन करायची पूजा. तिथे लागेल ते पाणी पंचपात्रीत घेऊन जा आधीच्या धरून. तिथं तिठ्यावरही लंगोटी नेसूनच करू. ओला करून पंचा नेस. पण पंचा न्यावा लागेल तुला पिशवीतून. तू काय करीस? पंचा नाही मरे मी पिशवीतून. नको, मी लंगोटी नेसूनच करीन तिथली पूजा. हसू दे कोणाला हसायचं आहे ते. रस्ता आता माहितीच आहे तुला. चुकलास तर विचार कोणाला आहे. जाईन, मी रात्री निसता निसता म्हणालो. सकाळ झाली. बाबल उठून आंघोळ करून पूजेला बसला. त्याचा मंत्र म्हणायचा आवाज मला झोपल्या झोपल्या ऐकू येऊ लागला. मलाही उठायला हवं होतं. पण मी या कुशीवरून त्या कुशीवर होत गोंडपाटावरच पडून होतो. तेवढ्यात तात्यानं पडवीवर येऊन हाक मारली. हनू, उठलो, मी म्हणालो. तू उठ रे थोड्या वेळानं, तात्या आत येत म्हणाला. पूजाला जाताना ही झारी घेऊन जा. तुमच्याकडे नसेल. झारीतून ने पाणी. झारी सोपी पडते हातात धरून न्यायला पंचपात्रीपेक्षा. शिवाय कोणाच्या हातात तीर्थ घालायला झालं तरी झारीतून घालायला सोपं मारे. तात्यानं झारी माझ्याजवळ ठेवली आणि म्हटलं, जाऊन ये पूजांना. मी जाऊन येतो चिंद्रास. जातो. हा उठलोच, मी म्हणालो आणि उठलो. आंघोळ केली. त्याआधी थोडी फुलं काढली जास्वंदीची. तुळस खुडून घेतली. झारीत पाणी भरून घेतलं. त्यात फुलं, तुळशी टाकल्या. शाळेची शर्टपॅन्ट घातली. सोहळ्याची लंगोटी खिशात घातली. हातात झारी घेतली आणि निघालो.
पुलाजवळच्या खोपीत पादुका होत्या. तिथे पहिली पूजा. खोप उघडीच होती. आत गेलो. देवांचे काही फोटो लावलेले होते. दुसऱ्या टोकाला पादुका होत्या. बाबांना सांगितलं होतं, शेजारच्या घरून नैवेद्य घ्यायचा. समई पेटवायला काडीपेटी घ्यायची. शेजारच्या घरात खळ्यात एक बाई होती. तिला म्हणालो, "गे, मी पादुकांची पूजा करू केलं आहे." "पूजा केलंस तू?" तिने विचारलं. "तात्यानं धाडलं ना हा," मी म्हणालो. "मी पूजा करते. नैवेद्याक तूच देसस मा." मी पूजेला ब्राह्मणच हे तिला पटलं नसावं. पण मी कपडे काढले, लाल रंगाची लंगोटी नेसलो आणि पादुकांसमोर बसत म्हणालो, "देतस मा नैवेद्याक?" "देते हाडून. तू करूक लाग पूजा." मी झारीतलं पाणी हातावर घेतलं. केशवाय नमः म्हणत आचमन केलं. पूजा करू लागलो. पादुकांवरची कालची फुलं काढली. पादुकांवर पाणी ओतू लागलो. बारीक धार धरली. तोंडानं अथर्वशीर्ष म्हणू लागलो. बाई आली. तिनं काही फुलं आणून दिली. नैवेद्यासाठी गुळखोबरं आणून ठेवलं. "गंध खय असा?" मी विचारलं. "तुम्ही नाही हाडलास?" "नाही," मी म्हणालो. "सानखोड असात मा." "ता काय?" तिथे तिनं ठेवलेली सहानखोड दाखवीत म्हटलं. "घेवा आता उगाळून." मी गंध उगाळू लागलो. तात्या काय करीत असावा? तो पंचपात्री आणतो. तिच्यावर लहानशी ताटली असते. तिथून तो गंध उगाळून आणत असणार. बाबल काय करीत होता ते त्यालाच विचारायला हवं. झारीऐवजी पंचपात्रीच आणावी. ताटलीतून घरूनच गंध आणावं. इथं उघडीत बसायला नको. गंध उगाळून झालं. मी ते पादुकांना लावलं. चंदनम समर्पयामी म्हणालो. उदबत्ती पेटवली. नैवेद्य दाखवला. गुडखाद्य नैवेद्यम समर्पयामी. प्रदक्षिणा घातल्या. नमस्कार केला. पूजा आटपली. मी सोवळ्याची लंगोटी सोडली. ओवळ्याची नेसलो. शर्ट पॅन्ट घातली आणि पुढच्या पूजांसाठी निघालो. खवणेकर मास्तरांकडे. खवणेकर मास्तरांचं नाव मी मधूकडून ऐकलं होतं. तो भंडारी हायस्कूलात जाई. तिथं खवणेकर हेडमास्तर होते. शाळेतून तो संध्याकाळी येई, सकाळी जाई. त्याची शाळा दुपारी एकाच वेळी भरे. आमची देऊळवाड्याची सकाळ दुपार भरे. तो शाळेतून आला की काहीतरी खाऊन माझ्याकडे येई. मीही शाळेतून आलेला असे. अभ्यास करीत बसलेला असे. नाहीतर सूतकताई करत. नाहीतर गोष्टींची पुस्तके वाचीत. मधू आला की त्याची शाळेच्या गमती सांगे. खवणेकर मास्तरांविषयी सांगे. म्हणे, खवणेकर सर फार कडक आहेत. कोणी गडबड करताना आढळला की त्याला असली शिक्षा करतात. आपल्या खोलीतून शाळेचा फेरफटका मारायला बाहेर पडले की चिडीचूप शांतता. एकेका पोराचं हू की चू नाही ऐकायला यायचं. घर विचारित विचारित वायरीला खवणेकरांच्या घरी पोहोचलो. पडवीवर एक माणूस धोतर नेसून कुठेतरी जाण्याच्या तयारीत होता. खवणेकर मास्तरांचं घर ह्याच? मी विचारलं. माणसानं वळून बघितलं आणि विचारलं, हेच. तू कोण? पूजा करू केलंय. भट. तात्यानं धाडल्या ना. तुला? त्यानं विचारलं. होय. तुला येते पूजा करायला, मंत्र म्हणायला? येता, मी सांगितलं. ये तर वर, त्यांनी म्हटलं. ती विहीर, हे देवघर, कर सुरू. मी पूजेच्या तयारीला लागलो. सोवळ्याची लंगोटी नेसलो. पाणी आणलं. देव देव्हाऱ्यातून बाहेर काढले. तो माणूस शर्ट, कोट, टोपी घालून देवघरात आला. नमस्कार करून म्हणाला, मी स्नान झालं की देवांची पूजा करतो. पण सध्या घरात अडचण असल्यानं ब्राह्मण लावला आहे. म्हणून मी पूजा सुरू केली. झाट्यांचं पहिलं घर सापडलं. विचारून खात्री करून घेतली. घर चांगलं मोठं होतं. भिंतींना सुंदर रंग दिलेला होता. पायऱ्या चांगल्या होत्या. खुर्च्या, बाकं होती. देवघर चांगल्या खोली एवढं मोठं होतं. मी कपडे काढून ठेवले. सोवळ्याची लंगोटी नेसलो. तिथंच कळशी होती. ती घेतली आणि विचारलं, बावडी दाखवा, पूजेक पाणी. तिथल्या बाईनं घरामागच्या परड्यातली विहीर दाखवली. मी विहिरीवरून कळशी भरून आणली. देवघरात आलो. देव्हारा मोठा होता.
आत खूप देव होते. भोवती इतर वस्तू होत्या. चांगली मोठी समई, निरांजन, तांबे, भांडी, ताम्हणं, फुलांच्या करंड्या, त्यात फुलंही होती. गंधाची सहानखोड होतं. रंगवलेले, कोपऱ्यात पितळेच्या चकत्या मारलेले पाट भिंतीला टेकून ठेवलेले होते. मी सहान घेतली, खोड घेतलं. सहाणेवर पाणी घालून ती धुवून घेतली. खोड हातात धरून गंध उगाळू लागलो. बरंच उगाळून घ्यायला हवं होतं. देव पुष्कळ होते. मूर्ती होत्या मोठ्या. लहान लहान ताम्हणात आणखी देव होते. या सर्वांना लावायचं तर गंध बरंच उगाळून घ्यायला हवं होतं, थाटी भरून. मी तेवढं गंध उगाळून घेतलं. तिथं पंचपात्री होतीच. तित पाणी घेतलं. त्यात पळी घातली. आचमनाचं पाणी सोडण्यासाठी ताम्हण घेतलं. ओम केशवाय नमः म्हणत आचमन केलं. 24 नावं खणखणीत आवाजात म्हणत गेलो. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. देवांच्या मूर्ती देवाऱ्यातून खाली घेऊन 2-3 ताम्हणात ठेवल्या. त्यांच्यावर पाणी ओतीत राहिलो. त्याचवेळी पुरुष सूक्त म्हणायलाही सुरुवात केली. सगळं पुरुष सूक्त मला नीट येत नव्हतं. थोडं थोडं येत होतं. जे येत होतं तेवढं मोठ्यानं म्हणत राहिलो. ते संपलं. मग अथर्वशीर्ष सुरू केलं. ओम नमस्ते गणपतये तमेव प्रत्यं तत्त्वमासी. सगळ्या देवांवर भरपूर पाणी ओतून अभिषेक केला. ताम्हणात बरंच पाणी जमलं. मग एक एक देव, एक एक मूर्ती तिथेच असलेल्या वस्त्रानं पुसून घेत जागच्या जागी ठेवून दिल्या. गंध लावलं, फुलं घातली, उदबत्ती निरांजन पेटवून ओवाळले. धूपम समर्पयामी, दीपम समर्पयामी असं मोठ्यानं म्हणालो. नैवेद्याक दिया गे, मी मोठ्यानं म्हणालो. आणतंय, एक बाई म्हणाली. थोड्याच वेळात वाटीतून दूध घेऊन आली. मी पाणी फिरवून नैवेद्य दाखवला. चंद्रमा म्हणसो तसंच मोठ्यानं म्हणालो. पूजा झाली. मी लंगोटी बदलली, शर्ट पॅन्ट घातली. पुढल्या घरी. वैश्वदेववाली पूजा करायचं प्रभूंचं घरी शोधून काढलं. दारात उभं राहून विचारलं, देवांची पूजा करूची असत मा? तात्या भटानं धाडल्यान हा. तू का धाडल्यान हा तात्या भटानं? म्हाताऱ्याच्या बाईनं विचारलं. होय, मी म्हणालो. भट म्हणान? होय. तू करतलच पूजा? होय. येता तुका? होय. आमच्याकडे ईश्वरदेव करूचं असता, माहिती हा. भात भटानं शिजवक लागता, येता माका. चूल पेटवायची लागता, येता माका. बावडेचा पाणी काढून आणूचा लागता, येता माका. सोवळा नेसून सगळा करूचा लागता, करीन. मी हाडले सोवळ्याची लंगोटी. तिलाही वाटलं मी करीन सगळं. आतवळत मला म्हणाली, ये भितूर. मग कुणाला तरी हाक मारीत मोठ्यानं म्हणाली, अगो पूजेक भट इलो हा. ते का दाकाय सगळा. देवघर दाकाय, चूल दाकाय, लाकडा दाकाय, बावडी दाकाय, घागर दाकाय. तांदूळ दे ते का ईश्वरदेवाचो भात शिजवक. आपणाक येता म्हणता सगळा करूक. करते सगळा नीट, मी म्हणालो आणि खिशातून सोवळ्याची लंगोटी काढली. विहिरीवरून पाणी आणलं. चूल पेटवली. पातेलीत थोडासा भात शिजवला. देवांची पूजा केली. पुन्हा चुलीपाशी आलो. फाळक्यावर भात वाढून घेतला. पुन्हा चुलीतल्या निखाऱ्यांवर फुंकर घालून ते पेटवून घेतले. चुलीची अग्नीची पूजा केली. चुलीतल्या निखाऱ्यात आहुती टाकल्या. ओम अग्नये स्वाहा म्हणालो. भात निखाऱ्यावर फरफरकळीत जळू लागला. दुसऱ्या फाळक्यावर थोडा भात घेतला. हातात पाणी भरलेली झारी घेतली. विचारलं, काकबळी खय ठेवतात? ताकय गोत्या का? विहीर दाखवणाऱ्या बाईनेच पाठीमागील परड्यातला दगड दाखवला. मी तिथं नेऊन भाताचा फाळका ठेवला. दगडावरच थोडं पाणी ओतल्यासारखं केलं. पटकन कावळा येऊन भात घेऊन गेला. आत आलो. कपडे घातले. झारी घेतली. निघता निघता बाईला विचारलं, झाला मग हे सगळा व्यवस्थित? झाला झाला, ती म्हणाली. भटाच्या पोरांका सगळा यावचा लागताच भटपणातला. 4 दिवसांनी तात्याने पडवीत येऊन दुपारीशी हाक मारली. झालं ना सगळ्या पूजा नीट? केल्या, मी म्हणालो. सगळ्या नीट केल्या. काहीच चुकलो नाही. वैश्वदेव काकबळीसुद्धा नीट केला. बरं झालं मरे, तात्या म्हणाला. भटपणातलं यायला लागलं तुला एक एक.
कनवटीचा रुपया काढून देत म्हणाला, ही तुझी दक्षिणा, रोजचे 4 आणे. 4 दिवसांचा रुपया. पुरे ना? पुरे. रुपया घेत मी म्हणालो. एक एक पावली मोजली. पेटीच्या कप्प्यात ठेवून टाकली. चिंद्राहून येताना तात्यानं आपल्या बायकोला आणि मुलीला आणलं. रात्री जेवण झाल्यावर नेहमीप्रमाणे आमच्याकडे गजाली करायला आला. भिंतीच्या मुळाशी नेहमीप्रमाणे बसत तो म्हणाला, हीच घेऊन आलो. इकडे जेवणाखावणाचे हाल व्हायला लागले मरे. दुपारचं उन्हातून टळटळत जायचं. भटपणाची कामं करून परत यायचं. आणि मग चुलीत विस्तव करायचा. भात आमटी शिजवायची, खायची. 3 वाजायचे जेवीपर्यंत. कावळे ओरडायचे नुसते पोटात. पण दुसरं करणार काय? कंटाळा आला म्हणजे नुसता कढी भातच खायचा. म्हणून बायकोच घेऊन आलो. तिकडे दोघा भावांना शिजवून घालायला कोण नाही ते खरं, पण सगळंच कसं रे जमणार? त्यांची लग्न होतील आणि बायका येतील तेव्हा येतील. तोवर खातील हाताने शिजवून. आता लग्न तरी कधी होणार त्यांची? 40शीला आले. कोणीतरी आडला नडलेलाच आपल्या मुली दिल्यानंतर देणार. एके दिवशी महेश्वराच्या दादांनी त्यांच्या दारात उभं राहून हाक मारली. हाणू रे? काय? मी विचारलं. पडवीतूनच मी पायरीवर बसून गोष्टीचं पुस्तक वाचित होतो. शाळा नव्हती. मे महिन्याची सुट्टी सुरूच होती. तू आता पूजा करायला जातोस? ते जवळ येत म्हणाले. तात्यानं सांगितलं म्हणून. तसाच किल्ल्यावरही जा मरे पूजा करायला. कुठल्या किल्ल्यावर? अरे आपल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर. तुझी शाळेची ट्रिप गेली की नाही कधी? गेली होती, पण मी नाही गेलो. का? मी नाही जात शाळेच्या ट्रिपला. का नाही जात? कपडे नसतात चांगले, खाऊचा डबा नसतो म्हणून. किल्ल्यावरच्या ट्रिपला पण नाही गेलास? नाही. मग जा आता. पण मी नाहीच जाणार ट्रिपला. ट्रिपला नाही रे, पूजांना. तिथे कोणाच्या पूजा? किल्ल्यात काय देव आणि देवळं असतात? तिथं फक्त लढाया होतात. इतिहासाच्या पुस्तकात असतं त्यांचं वर्णन. सिंधुदुर्गावर आहेत मरे देवळं. कोणाची? शिवाजीचं देऊळ आहे तिथं. आणखी आहेत. शिवाजीचं देऊळ? मी मोठ्यानं विचारलं. होय रे, दादा म्हणाले. तिथं जायचं पूजा करायला. कोणाची पूजा? शिवाजीची. आणि कोणाची? दादा म्हणाले. तसे इतर देवही आहेत रे तिथं, त्यांचीही पूजा करायची. पण शिवाजीची मुख्य. तू जाऊन करून येशील? कशी करायची? कशी म्हणजे इतर देवांची करतोस तशीच. फुलं बिलं घालून? तशीच रे. मी हो नाही लगेच म्हणालो नाही. दादा म्हणाले, आमचा गणुभट असतो रे तिथं, पण तो 8-10 दिवस त्याच्या घरी गेला आहे राजापुरास. पावसाआधी येईन म्हणाला आहे. तसा तो येईलच, पण हे 10-12 दिवस जरा मधूच पाठवा हो, मी म्हणालो. मी? पूजा करायला? अजिबात नाही जाणार. मधू तिथंच होता. तो पटकन म्हणाला, गणू नाही म्हणजे दुसरी काहीतरी व्यवस्था लागते करायला. बरं, गणूच तरी नको जाऊस घरी असं कसं म्हणणार? एकदा पावसाळा सुरू झाला की 4 महिने किल्ल्यावर जाणं येणं बंदच होतं मरे. तिकडून कोणी येत नाही, इकडून कोणी जात नाही. किल्ल्यावरचे किल्ल्यावर, इकडले इकडे. समुद्र खवळलेलाच असतो मरे पावसाळ्यात. होडी तरी कशी घालणार कोणी त्यात? आता मी जाऊन येतो गावास असं गणू म्हणाला तर नको जाऊस असं कसं म्हणणार त्याला? दादा थांबले आणि पुन्हा मला म्हणाले, जा, 8-10 दिवस सांभाळ आमचा शिवाजी. गणूला मी बघितलं होतं. कधीतरी तो दादांच्या घरी यायचा. त्यांच्याकडे झोपाळा होता. त्याच्यावर बसायला मी जायचो. मधूही बसायचा झोपाळ्यावर. आम्ही झोके घ्यायचो. समोर पडवीवर मेढीला टेकून गणुभट बसलेला दिसे. मळका ढोपरापर्यंतच पोचणारा पंचा नेसलेला. अंगात तशीच मळकी फाटकी बंडी. केस कापलेले नाहीत. दाढीचे पांढरे केस वाढलेले. दात किडलेले. दादांनी त्याला किल्ल्यावरच्या पूजा करण्यासाठी ठेवला होता. तो किल्ल्यावरच राहायचा. किल्ल्यावरच्या देवांच्या पूजा त्याच्याकडे होत्या. कधीकधी मधू सांगे, शिवाजी महाराजांनी आमच्या खापर पंजोबांना किल्ल्यावरच्या पूजा करायचं काम दिलेलं होतं. तसे कागद आहेत आमच्याकडे. जाशील ना? दादांनी पुन्हा विचारलं. मी किल्ल्यावरच राहायचं? मी विचारलं. नाही रे, रोज जाऊन परत यायचं इथं.
जायचं कसं? किल्ला समुद्रात आहे ना. होडीतून. होडीतून? मी कसं जाणार होडीतून? कसा म्हणजे? होडीत बसून. मला कुठं येते होडी चालवायला? चालवणारा दुसरा असेल. तू फक्त बसायचं होडीत, दादा म्हणाले. आणि त्यांनी पुन्हा विचारलं, जातोस ना? बाबांना विचारायला हवं. त्यास मी सांगतो, दादा म्हणाले. तो काही नको म्हणायचा नाही. सुट्टीच आहे ना तुला? मग झालं तर. इथून घरूनच न्यायचं पाणी बिणी, फुलं बिलं? मी विचारलं. इथून रे कशाच न्यायचं? दादा म्हणाले. किल्ल्यात विहीर आहे गोड पाण्याची. किल्ल्याच्या भोवती सगळा खारा समुद्र, पण किल्ल्यात गोड्या पाण्याची विहीर. देवाळची करणी आणि नारळात पाणी म्हणतात ते असं. फुलं, तुळशी काहीच नको रे न्यायला इकडून. किल्ल्यात आहेत ना फुलांची झाडं, त्यांची काढायची. हवी तेवढी फुलं मिळतात तिथं. तुळशी, दुर्वा सगळं मिळतं तिथे. अरे हानू, माणसं कायमची राहतात त्या किल्ल्यात. 50 घरं आहेत. केवढा मोठा आहे किल्ला. शिवाजीची कल्पना बाबा ती. किनाऱ्यापासून 1.5 मैल समुद्रात त्याने एवढा मोठा किल्ला बांधला. मग जातोस ना? जाईन, मी म्हणालो. आणि विचारलं, तिथेच दक्षिणा मिळते? नाही रे बाबा, तिथं कोण देणार दक्षिणा? दक्षिणा मी देणार तुला. कधीपासून जायला हवं? म्हणजे जातो आहेस तर बरं झालं बाबा. झालाच तयार. एरवी कोणी ब्राह्मण तयार होत नाही रे. रोज होडीतून जायचं यायचं. सकाळी गेलं तरी दुपार टळून जाते घरी यायला. कधीपासून जायचं? मी पुन्हा विचारलं. उद्यापासूनच रे, दादा म्हणाले. आणि त्यांनी विचारलं, नक्की ना? ये तर आमच्या पडवीवर. मी गेलो. तिथे बसलेल्या माणसाला दादा म्हणाले, दादू, उद्यापासून हे का धाडते किल्ल्यावर पूजा करू? हे का? माझ्याकडे बघत दादूनं विचारलं. ते तूर काय झाला? दादांनी विचारलं. हे का जमात मा? शिवाजी महाराजांची पूजा असा ती, दादू म्हणाला. शिवाजी महाराजांची असली तरी दादू, पूजा इतर देवासारखीच मरे. गणपतीची, रामाची, मारुतीची करतात तशीच. ते येगळा काय असतला? जमात हनुक. तो करीत नीट. तू दाखयते का? नीट करून घे. शिवाजीबरोबर आणि कोणाकोणाचं करूचं असतं ताय दाखयते का? करीत तो सगळा, दादा म्हणाले. आणि आरामखुर्चीत बसले. मग म्हणाले, काय असं दादू माहिती हा? किल्ल्यावर पूजेक जावं कोण भट तयार व्हाना नाही. होडीयोतसून जाऊचा येऊचा किती वेळ लागता. आमच्याकडे पूर्वापरची पूजा असा म्हणान. आमका तर ती सुरूच ठेव खई. म्हणान कोणतरी कायमचं भट मी बघतंय तिकडे किल्ल्यावर वस्तेकच रवणारो. गणू तसो मिळलो हा. पण ते काय कधीतरी त्याच्या घरात जाऊचं असं वाटतलंच मा. नको धाडूक? ता बरोबर मोह दादानं तुमचा, दादू म्हणाला. हे का घेऊन जाऊचा कसं करशीत? दादाने त्याला विचारलं. होडेच सून, दादू म्हणाला. पण कसा? त्यांनी रवई येऊचा. होडी घेऊन कोण येतलो? दादांनी विचारलं. असा करतंय, दादू बोलता बोलता थांबला. कसा करतंस? उद्या सकाळी मीच येते. हिरव्या बत्तीकडे थांबते होडी घेऊन. हे का थई येऊ दे, दादू म्हणाला. दादांनी माझ्याकडे बघितलं व विचारलं, चालेल? मला हिरवी बत्ती नाही माहीत, मी सांगितलं. मग रे, दादाने विचारलं व दादूला म्हटलं, तू असा कर. कसा करू? तूच सकाळी ये हे का घेऊन जावक, दादा म्हणाले. हैसरच ये. ह्यो तुझ्या वांगडा येत. ते का रस्तोय माहीत होत. येतंय तर. दादू उठला आणि निघाला. निघता निघता मला म्हणाला, तू न्हावून बिवून तयार रव हा. मी भिनभिनताना किल्ल्यावरसून होड्याक घेऊन येतले. होडक्या हिऱ्या बत्तीकडे ठेवून तसंच हई येते. लगेच निघूया परत. हिरे बत्तेर पोचला की लगेच होडक्यात बसान किल्ल्यावर. श्रोते हो, आजच्या भागात तिथेच थांबूयात. आता हणू किल्ल्यावर जाऊन शिवाजी महाराजांची पूजा कशी करतोय ते ऐकण्यासाठी भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.